मुख्यमंत्री शेतकऱ्याचे मुख्यमंत्री म्हणणारे कवाय झोपामध्ये विचारलं तरी आम्ही शेतकऱ्याचेच म्हणते आपले रेवंत साहेब. खोटं बोलण्याला काही हदच नाही. ह्या रेवंत साहेबच्या काळामध्ये दिवाळी गेली, दसरा गेली, तरी शेतकऱ्यांना शेतीत मेहनत रात्र दिवस करून पिकवलेल्या पिकाला घ्यायला तयार नाही. यासाठी आज इथं बेला मार्केटमध्ये शांतीयुतम का म्हणजे कोणाला काही तकलीफ नाही व्हावं आमच्याकडून म्हणून शेतकऱ्याच्या याच्यासाठी आम्ही मार्केट यार्डमध्येच आज मामूली याच्यात धरणा करण्यात आला. त्या धरणेमध्ये उपस्थित झालेले सर्वांना माझा हृदयपूर्वक नमस्कार. सांगायचं म्हटलं तर केव्हा चालू करता तुम्ही सोयाबीन खरेदी केव्हापासून चालू करताय म्हटलं तर आपले डिप्टी MRO साहेब इथं येऊन त्यांनी आमच्या धरण्याला रुकवून त्यांनी का मार्केट DMला फोन केले आणि ते DMसुद्धा या येणाऱ्या सोमवारपासून आम्ही खरेदी चालू करतो म्हणून म्हटल्याबद्दल त्या DMला आणि MRO साहेबला मी धन्यवाद देतो. पण इथं जे राजकीय आहे MLA राहू द्या, MP राहू द्या, 3-13 नाव 18 आहे तेच. इथं काँग्रेसचं पाहिलं तर का आहे ते का नाही शेतीबद्दल नाही समजणारेच लोकांच्या हातात कारभार आहे. हो येते कवा तरी पुरबुडीच्या वक्ती पाहिलो मी. मागच्या वेळी 10,000 दिलो म्हणे एकरी पुरबुडीवाल्याले, यावरती 30,000 द्यायला होतो म्हणून आपला MLA साहेबसुद्धा म्हणले पाहिले गेले 30,000 तर जाऊ, पण मागच्या वर्षीचे 10,000 आलेले नाही आले बिचाऱ्या लोकायले. आता ते लोक का किती परेशानीत आहे त्या लोकायलेच माहीत. आणि आपले MLA MP तर प्रचारामध्ये निमग्न आहे. म्हणून सांगायचं त्या शेतकऱ्यासाठी थोडं तरी तुम्ही काळजी करावं म्हणून. हेच जोगुरामासारख्या पिरियडमध्ये कोणत्याही प्रकारे कोणत्याही काही तकलिफीची वेळ आली तरी सरकारी देणं घेणं बंद करे, पण कास्तकाराला पैसे देतो. हे लोक कास्तकाराला बंद करते ना सरकारीवाल्याला देणं घेणं चालू करते. तेवढा मोठा फरक आहे. तरी राहिलं तरी लोकांच्या हातातून गोली निसटून गेली. आता काही वापस घेता येत नाही. अजून 2-2.5 वर्ष आहे. पण 2-2.5 वर्ष तरी तुम्ही चांगलं शेतकऱ्याचं काम केलं तर तुम्हाला काही वोट नाही देईल, पण चांगले तरी म्हणल म्हणून मी तुम्हाला सांगत यात चांगलं तुम्ही शेतकऱ्यासाठी जरा चांगलं जीव लावून काम करावं म्हणून मी MLA MPला आणि या काँग्रेसच्या लीडरला सांगत त्या येणाऱ्या सोमवारपासून काटा कंटिन्यू सोयाबीन खरेदी राहावं म्हणून मी सांगत मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय तेलंगणा, जय जोगराम.